नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या वेळेमध्ये महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न असणार आहेत जे RRB NTPC 2025च्या रेल्वे एक्झामसाठीचे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. चला तर मग आपण ते प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, भारताचे गृह कर्ज म्हणजेच होम लोन देणारी पहिली संस्था किंवा बँक कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे HDFC म्हणजेच हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, तांदळाचा कटोरा राईस बाउल म्हणून भारतातील कोणता प्रदेश ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 3, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचं उत्तर आहे कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 4, पहिली वंदे भारत ट्रेन कधी सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 15 फेब्रुवारी 2019. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 6, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने बधे चलो मोहीम सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. प्रश्न क्रमांक 8, कोणते केंद्रीय मंत्रालय स्फूर्ती योजना लागू करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे MSME मंत्रालय. तर प्रश्न क्रमांक 10, भारताच्या कोणत्या शेजारी देशाने आपल्या पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गाचे नुकतेच उद्घाटन केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न क्रमांक 11, व्हॉट्स आय चिली हे कोणत्या राज्याने भौगोलिक ओळख म्हणजे GI टॅग केलेले उत्पादन आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मिझोराम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, 2023चा साहित्य अकादमी इंग्रजी पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नीलम सरन गौर यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 13, मानवी शरीरामध्ये कोणती ग्रंथी ग्रोथ हार्मोन स्रवते? या प्रश्नाचं उत्तर आहे पीयूषिका ग्रंथी. प्रश्न क्रमांक 14, सर्वोच्च न्यायालय अनुच्छेद 32 अंतर्गत फक्त कोणत्या विशेष उद्देशासाठी रिट जारी केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मौलिक अधिकारांच्या सुरक्षेकरिता. प्रश्न क्रमांक 15, गुप्तोत्तर काळातील राजनीतीमध्ये भुक्ती या शब्दाचा प्रयोग कशासाठी केला जात होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रांत. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या भारतीय राज्याची तटरेखा नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 17, लिंग असमानता निर्देशांक GII 2022 मध्ये भारताने 193 देशांमध्ये कितवा क्रमांक मिळवला? तर 108वा क्रमांक मिळवला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, 2025च्या हवामान बदल कामगिरी देशाचे मूल्यांकन करण्यात आले? तर 63 देशाचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, 2025 मध्ये चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून बाहेर पडणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश कोणता ठरला? तर पनामा हा देश ठरला. प्रश्न क्रमांक 20, कोणत्या प्रकारचे गौण न्यायालय प्रामुख्याने मालमत्तेच्या मालकी हक्क आणि करार करणाराशी संबंधित वाद हाताळते? तर सिव्हिल कोर्ट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 व शेवटचा, 2025 मध्ये आशियाई विकास बँकेची ADB 58वी वार्षिक बैठक कोणत्या देशाने आयोजित केली होती? जिथे भारताने 2025 ते 2029च्या धोरणात्मक कृती योजनेवर चर्चा केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इटली. तर मित्रांनो, या ठिकाणी आजचे 21 जे प्रश्न होते ते महत्त्वाचे संपलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नांचा उत्तरे देण्याचा प्रयत्न करील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.